श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुझ्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळींनो, खूप लोकांना कल्पना असेल किंवा नसेल सुद्धा, पण पुढच्या महिन्यामध्ये 10 तारखेला म्हणजे 10 एप्रिल 2024 रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे आणि त्याला स्वामी जयंती सुद्धा म्हणून ओळखलं जातं। तर या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला काही प्रभावी सेवा चालू करायच्या आहेत, त्या आपण आजपासून करू शकतो किंवा तुम्हाला 21 दिवस आपल्याला 21 दिवसांची सुद्धा सेवा करता येणार आहे आणि ज्यांना 21 दिवसाची सेवा शक्य नाही ते 11 दिवसाची सुद्धा सेवा करू शकणार आहेत। तर ती सेवा काय आहे, त्या प्रभाव म्हणजे 100% पॉवरफुल सेवा आहे, त्या सगळ्याचे सांगणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये। त्या पॉवरफुल अशा स्वामी महाराजांच्या सेवा आहेत आणि त्या सेवा तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत जर चालू ठेवल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यात कुठलीही अडचण असू दे, छोटी मोठी कुठलीही समस्या असते ती नक्कीच मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठीच नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत, त्याचबरोबर या सेवा करत असताना आपल्याला जर मासिक धर्म आला, कुठल्या अडचणी आल्या तर आपल्याला त्यातून सुद्धा काय मार्ग काढायचा आहे आणि त्याचबरोबर काय नियम व अटी आहेत ही सेवा चालू ठेवत असताना, ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, 10 एप्रिल म्हणजे पुढच्याच महिन्यामध्ये आपल्याला आजपासून 25 दिवस आपल्याला स्वामी महाराजांची प्रकट दिनानिमित्त काही सेवा करायची आहेत। आता 25 दिवस मी तुम्हाला 25 दिवस म्हणजे आपण 21 दिवसाची सेवा ऐकली आहे की प्रकट दिनापर्यंत आपण 21 दिवसांची सेवा चालू ठेवायची आहे किंवा 11 दिवसांची सेवा करू शकतो, पण 25 दिवस मी असं का म्हणते आहे, कारण की कसं असतं, आपण ज्या वेळेस 21 दिवसांची सेवा आपण म्हणजे संकल्पयुक्त चालू करतो प्रकट दिनापर्यंत, त्यावेळेस कुठली ना कुठली अडचण येत असते। लग्न कार्य मध्ये किंवा कुठलं म्हणजे सुतक पडलं समजा, आपण ते पाळत असतो किंवा त्यानंतर आपल्याला समजा मासिक धर्माला त्याचे 4 दिवस जातात, मग आपले 21 दिवस पूर्ण होत नाही। मग काय होतं की प्रकट दिन येऊन गेल्यानंतर सुद्धा आपली ती सेवा चालू असते, कारण की आपण स्वामी महाराजांना शब्द दिलेला असतो की आम्ही 21 दिवस ही सेवा करणार आहोत। मग आपल्याला 21 दिवस ती पूर्ण सेवा करायची असते, मध्ये सोडता येत नाही। मग त्यासाठीच तुम्हाला सांगते की आज 25 दिवस म्हणजे आजपासून जर आपण सेवा चालू केली, आज 16 मार्च 2024 ही तारीख आहे, आजपासून तुम्ही जर ही सेवा चालू केली तर तुम्हाला आधीचेच म्हणजे तुम्हाला 4 दिवस भेटत आहेत। म्हणजे 4 दिवसाआधी तुम्ही जर सेवा चालू केली 21 दिवसाच्या अगोदर, तर आपल्याला नक्कीच जे आपले मासिक धर्मामध्ये दिवस जाणार आहेत ते कव्हर होतील आपले आणि आपल्याला 21 दिवसांची बरोबर प्रकट दिनापर्यंत आपली सेवा पूर्ण होऊन जाईल। तर अशा प्रकारे तुम्हाला म्हणून सांगते की आज 25 तारीख आहे आणि ज्यांना कोणाला मासिक धर्माची तारीख नसेलही प्रकट दिनापर्यंत, म्हणजेच 21 दिवसाची सेवा करत असताना कुठलाही मासिक धर्म नसेल, कुठे लग्न कार्य तुमच्या घरामध्ये नसेल, तर तुम्ही आवर्जून 21 दिवसांची सेवा करा। आणि ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी नक्कीच आवर्जून 11 दिवसांची प्रभावशाली सेवा करा ह्या, पण नक्कीच करा, कारण की ही जी संधी आहे ती नक्कीच हातची सोडू नका, कारण की स्वामी महाराजांचा प्रकट दिन येणार आहे आणि खूप मोठा दिवस असतो हा एका सेवेकऱ्यांसाठी। त्याच्यामुळे कुठली ना कुठेतरी आपल्या एक छोटी सेवा का होईना ती नक्कीच आपल्याला 21 दिवस 11 दिवस चालू ठेवायची आहे। आणि अजून पण सांगेल की ज्यांना 11 दिवस पण शक्य नाही त्यांनी नक्कीच सप्ताहाची म्हणजेच प्रकट दिनापासून 7 दिवस आधी तरी नक्कीच सेवा आपल्याला करायची आहे, जी मी सांगणार आहे। तर त्या सेवा काय आहेत ते पण जाणून घेऊयात। हे बघा, आता तुम्हाला सुरुवातीला सांगते की आपण स्वामी महाराजांची सेवेकरी आहोत। आपण कुठलीही स्वामी महाराजांची सेवा ऐकली किंवा केंद्रातून ऐकली तर आपण ती मनोभावे जर श्रद्धेने केली तर त्याचं फळ जे आहे ते नक्की स्वामी महाराज आपल्याला देत असतात। फक्त आपण ते नियमांना धरून जर आपण ती जी सेवा केली ना तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला स्वामी महाराज देत असतात। स्वामी महाराज कधीच म्हणत नाही की मी तुला हे देईन ते देईन, फक्त स्वामी महाराज एवढंच म्हणतात की तू प्रयत्न करत राहा, मी आहे। म्हणजे स्वामी महाराजांचं जे वचन आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणजे स्वामी महाराज एवढंच म्हणतात की तू प्रयत्न करत राहा, तू पुढे मेहनत घेत राहा, फक्त मी तुझ्या पाठीशी आहे। कुठे अडला नडला तर मी तिथे उभा आहे तुमच्या संकटाच्या आणि तुमच्यामध्ये। त्याच्यामुळे आपल्याला प्रयत्न करायचे आहे, मेहनत करायचीच आहे, पण त्याचबरोबर स्वामी महाराजांच्या ह्या ज्या मी 100% प्रभावशाली ज्या सेवा आहेत त्या सांगण्यात त्या पण आपल्याला चालू ठेवायच्या आहेत। ठीक आहे, तुम्हाला नाही वर्षभर किंवा रोजच्या रोज तुम्हाला नित्य सेवा करणं शक्य, धावपळीचं जीवन आहे, ठीक आहे, पण स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि स्वामी महाराजांकडे आपण काहीतरी मागताना भरपूर काही मागतो, भरपूर इच्छा व्यक्त करतो, पण आता स्वामी महाराजांचा प्रकट दिनापर्यंत आपल्याला काहीतरी देणं लागतं। त्यांचं ऋण हे ज्यांनी आपल्यासाठी एवढं काही केलंय, आपल्याला एवढा मार्ग मिळाला आहे स्वामी महाराजांचा, त्याचं ऋण फेडण्यासाठी तरी का होईना आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत काहीतरी सेवा करायची आहे। मोठमोठ्या सेवा सांगणार नाही आहेत, ज्या प्रत्येकाला जमेल, ज्यांना दिवसभरात वेळेनुसार शक्य होईल अशा सेवा सांगणार आहे तुम्हाला। तर त्या सेवा काय आहेत
ते जाणून घेऊयात। सर्वप्रथम तुम्हाला आजपासून 25 दिवस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मासिक धर्म कव्हर होऊन जाईल। ज्यांचा मासिक धर्म तारीख आहे त्यांनी नक्कीच आवर्जून आजपासून चालू करा किंवा 21 दिवसांची सेवा करायची आहे। प्रथम तुम्हाला करायची आहे ती सेवा म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ अतिशय अतिशय प्रभावशाली हा ग्रंथ आहे। हा जो ग्रंथ आहे ज्यांच्या घरात या ग्रंथाचं पठण होतं त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट, त्रास, अडचणी ह्या राहत नाहीत आणि खूप लोकांचे जे काही इच्छा आहेत, जे काही त्यांनी बोलले असतील, जे काही व्यक्त केले असेल स्वामी महाराजांपुढे, ते ह्या ग्रंथामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत। ज्यांनी कुणी ताईंनी एक सुद्धा पाठ केला आहे या ग्रंथाचा त्यांची सुद्धा इच्छा मनोभावे स्वामी महाराजांनी पूर्ण केलेली आहे। त्याच्यामुळे अतिशय प्रभावशाली हा ग्रंथ आहे। आयुष्यातले सगळे संकट, त्रास दूर करण्यासाठी नक्कीच आवर्जून सांगेल की 21 दिवसांसाठी प्रकट दिनापर्यंत याचा एक रोज पाठ करायचा आहे आपल्याला। दिवसभरामध्ये कधीही करू शकतो, वेळेचं काही बंधन नाहीये तुम्हाला गुरुचरित्र पारायणासारखं। त्याच्यामुळे तुम्ही कामावरून आल्यावरती, जॉबला जात असाल, कामावरून आल्यावरती, कामाला जायच्या अगोदर पहाटे उठून कधीही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही तुम्ही ही सेवा करू शकता आणि कोणाला 1-1.5 तास आरामात भेटतो दिवसभरामध्ये। असं कोणीच व्यक्ती नाहीये की ज्यांना खरंच 24 तास कंटिन्यू काम असतं, अशी एकही व्यक्ती नाहीये। त्याच्यामुळे आवर्जून वेळ काढून आपल्याला 21 दिवस रोज एक पाठ स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा करायचा आहे। त्याचबरोबर आता तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला 1 ते 1.5 तास म्हणजे जास्त वेळ लागणार नाही, पण नवीन सेवेकरी आहेत त्यांना वाचायला एक तास किंवा सव्वा तास तरी लागू शकतो। पण तेवढा वेळ पण नाहीये। ज्यांना लहान बाळ आहे, घरात इतर व्यक्ती मंडळी नाहीयेत सांभाळायला, खूप छोटं बाळ आहे, नाही करू शकत ही सेवा, तर आवर्जून तुम्ही 11 माळी जप करा। 11 माळी जप सुद्धा तुम्ही 21 दिवस रोज कंटिन्यू करा, ती सुद्धा प्रभावशाली सेवा आहे। त्याचबरोबर तुम्ही स्वामी महाराजांचा जो तारक मंत्र आहे, अतिशय प्रभावशाली हा मंत्र आहे। तारक मंत्र सुद्धा तुम्ही पठण करू शकता। 1 वेळेस करा, 7 वेळेस करा, 11 वेळेस करा किंवा 5 वेळेस करा, पण नक्की आवर्जून 21 दिवसापर्यंत तुम्हाला तारक मंत्र सुद्धा पठण करायचं आहे। आता तुम्हाला पठण करायचं, तुम्ही फक्त म्हणू सुद्धा शकता हात जोडून दिवा लावून देवासमोर बसून। पण त्याचबरोबर जर तुम्हाला त्याचं तीर्थ बनवता आलं, तारक मंत्राचं तीर्थ, तर नक्कीच ते सुद्धा तीर्थ बनवायला विसरू नका। तीर्थ कसं करायचं सगळ्यांना माहितीच आहे। एका दादांनी मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारलं होतं की तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं। तर काय करायचं, आपल्याला पेलाभर पाणी घ्यायचं आहे किंवा फुलपात्रामध्ये प्यायचं पाणी घ्यायचं आहे किंवा ग्लासमध्ये, कशामध्ये घ्या, ते देवासमोर बसायचं आहे, दिवा धूप दीप लावून घ्यायचा आहे, पाठ असेल, चौरंग असेल त्याच्यावरती तो ग्लास ठेवायचा आहे आणि आपला उजवा हात जो आहे त्याच्यावर ठेवायचा आणि 11 वेळेस म्हणजे 5 वेळेस, 7 वेळेस किंवा 11 वेळेस तुम्ही जेवढं तुम्हाला म्हणायचं आहे तारक मंत्र पूर्ण, तेवढ्या वेळेस तुम्ही पठण करायचं आहे आणि फक्त श्रद्धा ठेवायची आहे। श्रद्धा ठेवूनच कुठली पण सेवा करा, मनोभावे करा, तरच ती तुमचं फळ तुम्हाला मिळत असतं। तर ते हात ठेवून तुम्ही जर ते 7 वेळेस, 5 वेळेस, 11 वेळेस पठण केलं तारक मंत्र, तर नक्कीच त्याचं ते तीर्थ एक तयार होतं, अतिशय पॉवरफुल तीर्थ तयार होतं आणि ते तीर्थ घरातल्या प्रत्येक व्यक्तींनी घ्यायचं आहे। असं तुम्ही 21 दिवस पण सेवा करू शकता आणि घरामध्ये उरलं थोडंसं तीर्थ तर घरामध्ये शिंपडायचं आहे आणि ही सेवा तुम्ही, तुमचा जर व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल, बुटीक असेल, पार्लर असेल, तिथे सुद्धा ही सेवा तुम्ही ते जे तीर्थ आहे ते तीर्थ शिंपडू शकता। त्याच्यावरचा मी एक अनुभव शेअर केलेला आहे एका ताईंचा आणि त्याच्यातूनच त्या शून्यातून किती मोठ्या लखपती झाल्या ते सुद्धा तुम्ही अनुभव एकदा माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता। तारक मंत्र तीर्थाचा अनुभव तो आहे। तर अतिशय प्रभावशाली ही पण सेवा आहे, ही पण सेवा करू शकता तुम्ही। त्याचबरोबर तुम्हाला इतर काही सेवा करायच्या असतील, तुम्ही बाकीचे जे काही सेवा किंवा त्या पण सेवा करू शकता स्वामींच्या यथाशक्ती। तुम्हाला मनापासून जी सेवा करायची आहे 21 दिवसापर्यंत की नाही मला ही सेवा करायची आहे, ही सेवा मी करू शकते, तर आवर्जून ती सेवा तुम्ही करा। खरंच सांगते करा, पण 21 दिवस प्रकट दिनापर्यंत एक ना एक तरी सेवा आपली चालू ठेवायची आहे। आता कोणाला करायची ही सेवा, तर आता मी सांगेल की तुम्हाला ह्या सेवा का करायच्या आहेत, का सांगते आहे। पहिले तर सांगितलं की आपल्याला स्वामी महाराजांचं ऋण फेडण्यासाठी पण ही सेवा आपण करायची आहे। भले तुमच्याकडे स्वामी महाराजांनी खूप काही दिलं आहे, सगळं दिलेलं आहे, समाधानी आहात, तरी सुद्धा ही सेवा आपल्याला त्या व्यक्तींनी करायच्या आहेत। असं नाही की काहीतरी पाहिजेच म्हणून ही सेवा आपल्याला करायची असते, नाही। जरी सगळं काही तुमच्याकडे आहे तरी सुद्धा आपल्याला एक देणं लागतं स्वामी महाराजांचं प्रकट दिनापर्यंत, म्हणून आपल्याला 21 दिवसांची ही सेवा करायची आहे आवर्जून। घरातली कोणतीही व्यक्ती करू शकते, असं नाही की ही पुरुषांनी करा स्त्रियांनी नाही, असं आहे। प्रत्येक व्यक्ती स्वामी महाराजांची सेवा करू शकते आणि काही कडक नियम सुद्धा नाही आहेत त्याचे। तर त्याचबरोबर तुम्हाला जर घर हवं आहे, मला स्वतःचं घर व्हावं असं वाटत असेल, त्याचबरोबर तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे, बुटीक चालू करायचं आहे, तुमच्या घरामध्ये संतती नाही आहे, मुलं बाळ होत नाही आहेत, तर ती व्हावी अशी वाटत असेल,
लग्न कार्य घरामध्ये जमत नाहीये, नोकरीविषयी काही समस्या आहे तुमच्या आयुष्यामध्ये, कर्जबाजारी झालेली आहात, आर्थिक परिस्थिती तुमची सुधरत नाही आहे, खूप काही म्हणजे खूप प्रकारची संकट तुमच्या समस्या तुमच्या आयुष्यामध्ये आहेत. त्या सगळ्या निवारण्यासाठी नक्कीच ह्या 21 दिवसांच्या पॉवरफुल सेवा ज्या सांगितल्या आहेत त्या नक्की आवर्जून करा. खरंच सांगते आहे, ह्या सेवा केल्यामुळे खूप लोकांचे प्रश्न सुटलेले आहेत. 21 दिवसांच्या आत खूप लोकांना अनुभव सुद्धा आलेले आहेत. फक्त आपल्याला गरज आहे ती मनोभावेने, श्रद्धेने, आणि ज्यावेळेस आपण ही सेवा करतो त्यावेळेस सगळं आपल्याला संसार जो सगळं विसरून, सगळ्या गोष्टी विसरून फक्त स्वामींना शरण जायचं आहे आणि त्यावेळेस ती सेवा करताना फक्त स्वामींचं स्मरण करायचं आहे, त्या सेवेचं स्मरण करायचं आहे. बस एवढी मनोभावे श्रद्धेने सेवा करा. बघा तुम्हाला 21 दिवसांच्या आतच तुमची जी काही समस्या आहे ती सोडवलेली असेल स्वामी महाराजांनी. एवढं सुद्धा सांगेल तुम्हाला. त्यामुळे आवर्जून ह्या सेवा नक्कीच करा. आता ह्या सेवा करत असताना आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. आता मी सांगेल की तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे, तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा सेवा करू शकता. आधी संकल्प सोडायचा. समजा उद्यापासून 21 दिवस तुम्ही सेवा चालू करताय, तर आदल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. त्याचबरोबर संकल्प म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हातामध्ये पळीभर पाणी घेऊन त्याच्यामध्ये तांदूळ, फूल टाकायचं, हळद कुंकू टाकायचं आहे, देवासमोर बसून धूप दीप लावायचं आहे, आपलं नाव गोत्र सांगायचं, आपली इच्छा व्यक्त करायची स्वामी महाराजांपुढे. आणि हा इच्छा म्हणजे सांगताना स्वामी महाराजांना असं नाही म्हणायचं की मी तुमची अखंड 21 दिवस हे पाठ करेल किंवा 21 दिवस ही सेवा करेल, नाही. असं म्हणायचं की स्वामी महाराज, मी तुमची प्रकट दिनापर्यंत ही सेवा चालू करत आहे, ती सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, असं तुम्हाला तिथे सांगायचं आहे. फक्त मी करेलच असं नाही. मग ते तुम्हाला एकही दिवस खंड न पडता तुम्हाला ती रोज सेवा करावी लागेल. मग कसं का सांगते आहे, कारण की आपल्याला या 21 दिवसामध्ये कुठलं काय, कधी काय गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडेल ती सांगता येत नाही. कुठलं काय काम निघेल, कुठं काय गावी जावे लागेल, काही होऊ शकतं. त्याच्यामुळे अखंड ही सेवा करेल असं नाही म्हणायचं. तर ही सेवा माझ्याकडून करून घ्या निर्विघ्नपणे. 21 दिवस माझ्याकडून ही सेवा पूर्ण होऊ द्यात असं म्हणायचं आहे. ते पाणी तांबण्यात सोडायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही नारळ सुद्धा त्या दिवशी, आदल्या दिवशी स्वामी महाराजांना ठेवायचा आहे, संकल्पयुक्त सेवा करत असाल तर. आणि जे कोणी सेवेकरी संकल्पयुक्त सेवा करत नाही आहेत त्यांनी सुद्धा ती सेवा एक संकल्प न करता 21 दिवस सेवा चालू ठेवायची आहे. आता ही सेवा करत असताना तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करणार असाल किंवा विना संकल्प करणार असाल तरी सुद्धा सांगेल की मांसाहार करायचा नाही आहे 21 दिवस. घरामध्ये बिलकुल वर्ज्य असणार आहे मांसाहार. 21 दिवस परान्न खाऊ नका, कारण की आपल्याला जे दोष लागतात ते जास्तीत जास्त करून दुसऱ्यांचं अन्न खाल्ल्यामुळेच ते दोष आपल्याला त्यातून लागत असतात. त्याच्यामुळे नक्कीच परान्न टाळायचं आहे आपल्याला. आता म्हणतात की आम्ही कुठेतरी बाहेर जॉबला आहेत, बाहेरचं खातो करतो, मेसचा म्हणजे कंपनीचं खातोय, तर सरळ एक करायचं किंवा 3 वेळेस गायत्री मंत्राचं पठण करायचं आणि मग ते अन्न ग्रहण करायचं. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की मला कंपनीत खावं लागणार आहे, तर सकाळी जातानाच गायत्री मंत्राचं एक माळ करून जायची किंवा आल्यावरती एक गायत्री मंत्राची एक माळ करायची, जेणेकरून त्या अन्नाचे दोष, परान्नाचे दोष आपल्याला लागत नाहीत. त्याचबरोबर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मासिक धर्म आला तर मासिक धर्म 4-5 दिवस तेवढे स्किप करायची आहे ती सेवा, आणि नंतर आपल्याला ती सेवा कंटिन्यू चालू ठेवायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला लग्न करायसाठी गावी जावं लागलं, 1 दिवसासाठी जात असाल तर पहाटे उठून तो पाठ वाचून घ्या, ती सेवा करून घ्या किंवा आल्यावरती करा. पण मुक्कामी कुठे जाऊन राहू नका. जर तुम्ही संकल्प केला असेल तर चुकूनही मुक्कामी जाऊन राहू नका कोणाच्या गावी वगैरे. नक्कीच आपण म्हणतो ना, संकल्प ज्यावेळेस आपण करतो, सेवा करतो, त्यावेळेस आपल्याला वेस ओलांडायची नसते आपल्या घराची किंवा आपल्या गावाची. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या सगळे नियम कळाले असतीलच. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करणे. तर ही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आहे, कारण की कोणाकोणाची इच्छा असते की संतती प्राप्तीसाठी ही सेवा करत असतात. त्यामुळे ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. आणि जरीही तुम्ही संतती प्राप्तीसाठी ही सेवा करत नसाल तरी सुद्धा सांगेल की ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. फक्त मनोभावे श्रद्धेने स्वामींची सेवा करा आणि नक्की स्वामी महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील. कारण की स्वामी महाराजांचा प्रकट दिन येणार आहे, खूप मोठा दिवस आहे हा प्रत्येक स्वामी सेवेकरांसाठी. नक्कीच ही संधी दवडू नका. तुमच्या आयुष्यात कुठलेही छोटे मोठे संकट असतील त्याचं तुम्हाला वाटत असेल की ते म्हणजे आपल्या आयुष्यातून निघून जावे, आपल्याला काहीतरी मार्ग सापडावा आणि त्यातून आपण बाहेर पडावं, तर नक्कीच ह्या 21 दिवसांच्या पॉवरफुल सेवा करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला कळालं असेलच की आता की पूर्ण माहिती कळाली असेल, पूर्ण नियम कळाले असतील कसे आपल्याला फॉलो करायचे आहे ते. तर अशा प्रकारे इथेच व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.